विरक्ती आली अर्जुनाला मनाला की ठीक आहे, हे सगळं जर करता करविता तो आहे तर ठीक आहे. त्यावेळी अर्जुनाला बरोबर आता कुठची विरक्ती येऊ नये म्हणून भगवान कृष्णाने काय केलं तर आठवण करून दिलेलं आहे स्वतः आणि सांगितलं की अर्जुना ही स्वधर्म पाळणे प्रत्येक भक्ताचं काम आहे. प्रत्येक भक्ताचं म्हणण्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीचं काम आहे आणि ते प्रत्येकाने करावं लागतं आणि गुरूंचं ऐकावं लागतं. जर तू ऐकला नाही तर तू कसा भटकणार आहेस आणि तुझ्या नाशाला कसा कारणीभूत होणार आहे ते जनरल सांगितलं. आणि आता थेट अर्जुनाला टार्गेट करून लक्ष करून भगवान कृष्ण 59 श्लोकामध्ये सांगतात की अर्जुना, अरे तुला अहंकार झाला होता, त्या अहंकाराच्या अधीन जाऊन तू सांगतोय मी युद्ध करणार नाही. थोड्या वेळापूर्वी होता ना प्रसंग, थोड्या वेळापूर्वी ही गीता संपण्यापूर्वी अर्जुन ह्याच परिस्थितीमध्ये होता ना, तेव्हा मी नाही युद्ध करणार. देव सांगतात अरे तुला करावं लागेल, तरी सुद्धा त्याने शस्त्र खाली ठेवली आणि रथातून खाली उतरला. त्या अर्जुनाला म्हणून निक्षून सांगतात देव की अर्जुना तुला हा अहंकार अज्ञानाच्या पोटी जन्मतो, अज्ञानातून अहंकाराचा जन्म होतो आणि तुला अहंकार झाला मी युद्ध करणार नाही, मी कुणाला मारणार नाही. तर तू एवढा जो पंडित झालेला आहे, स्वतःला समर्थ समजून घेत आहे, स्वतःला तुला वाटतंय की मी हे नाही करणार असं जो तू निश्चय केलाय असं सांगायचं. म्हणून त्याने ते निक्षून सांगितलं देवाला. कारण गीता आपण भरपूर महिने ऐकलेले, भरपूर वर्ष झाले आता ऐकून, तेव्हा आपण विसरलेलो आहोत की हा प्रसंग कुरुक्षेत्रावरचा आहे आणि कुरुक्षेत्रावर ही गीता अर्जुनाला सांगण्यात फार वेळ लागलेला नाही. काही तासामध्ये अर्जुनाला जागा मांडले भगवान कृष्णानं आणि त्याच्या मूळ कार्यापासून जो परावृत्त झाला होता त्याची ते परावृत्त अवस्था काढून टाकून पुन्हा त्याला स्वधर्म नीट समजून लावून आता भगवान कृष्ण युद्धाला त्याला काय करणार आहे, तयार करणार. आणि म्हणून ते निक्षून सांगतात हे जे तू म्हणतोयस ना युद्ध करणार नाही, युद्ध करणार नाही, हे तुला शोभा देणार नाही. तू जो निश्चय केलेला आहेस टिकणारा नाहीये तुझ्या. मला वाटतं मीच बोललो तर त्याला प्रवचन नाही करणार, तुम्ही करा. भगवान श्रीकृष्ण इथे आपले प्रिय भक्त अर्जुनाला सुचवत आहेत की जेव्हा आपण उच्च कोटीचे साधक बनतो तेव्हा क्षणोक्षणी आपल्यातला विवेक हा सदैव जागृत असला पाहिजे. अर्जुनाला इथे भ्रम निर्माण झालाय की मी अर्जुन आहे, माझ्या समोर उभे आहेत ते माझे नातेवाईक आहेत, मला हे युद्ध करायचं आहे, हे सगळं मिथ्या आहे, ही सगळी मायावी स्वरूप आहेत. यापेक्षा या चराचरामध्ये व्याप्त असणारं परब्रह्म जे आहे हे परब्रह्म फार वेगळं आहे. त्यामुळे या परब्रह्माने जे ठरवलेलं आहे, या परब्रह्माने जो स्वभाव घेऊन तुला जन्माला घातलेला आहे त्या मूळ स्वभावानुसारच तू युद्ध करणार आहेस. तू जरी मनामध्ये निश्चय केलास ना की मला हे करायचं नाहीये, तरी सुद्धा ज्या परमेश्वराने हे चराचर निर्मिलेलं आहे त्याच परमेश्वराने तुझं कर्म निर्मिलेलं आहे, तुझा स्वधर्म इथे निश्चित करून तुला पाठवलेला आहे आणि त्यानुसारच तो परमेश्वर तुझ्याकडून हे कर्म करून नियती तुझ्याकडून हे कर्म करून घेणार आहे. आपण मागील संत संघामध्ये शास्त्र धर्म हा विषय ऐकला होता. अर्जुनांचा जन्म हा पूर्व जन्मांच्या संस्कारानुसार एक क्षत्रिय म्हणून झालेला आहे, ज्याच्याकडे शौर्य आहे, तेज आहे, दक्षता आहे, जो स्वतः समोर होणार कुठलंही दुष्कृत्य सहन करू शकत नाही, कुठलाही अन्याय सहन करू शकत नाही. त्या अन्यायाविरुद्ध प्रत्येक वेळी तो युद्ध करायच्यासाठी उभाच टाकणार आहे. मग असं स्वभावजन्य ज्यांनी जन्म घेतलेला आहे त्याचं कर्म हेच आहे ना की अन्यायाविरुद्ध लढायचंय. त्याचं कर्तव्य देखील हेच आहे की त्याने स्वतःच्या बुद्धीचा शक्तीचा वापर करून येथे होत असणाऱ्या दुष्कर्मांना आळा घालायचा आहे. पण अर्जुनाची परिस्थिती कशी तरी आहे माहिती? आपल्याकडे बघा, आपल्याला कधीतरी आजार झालेला असतो, आपल्याला डॉक्टर औषध देतात आणि त्या औषधाने आपल्याला बरं व्हायचं असेल
तर त्याच्यासाठी योग्य पथ्य पाळणं अत्यंत गरजेचं असतं. आपल्याला औषधे घ्यायची असतात, बरं व्हायचं असतं, पण पथ्य पाळणं आपल्याला शक्य नसतं. पण जर पथ्य पाळली नाही तर रोग बरा होईल का हो? नाही ना. आपल्या समोर एक दिवा ठेवलेला आहे, पण आपण मध्ये जर पडदाच लावून ठेवला तर त्याचा उजेड आपल्यापर्यंत पोहोचेल का? नाही. आपण म्हणाल हे सगळं अंधकारमय आहे, मी अंधारात जगतो आहे. तशीच परिस्थिती अर्जुनाची आहे की साक्षात परमेश्वर पुढ्यात उभे आहे, पण अंतरंगामध्ये उभारलेला जो अहंकार आहे, जो मीपणा आहे, ममत्व आहे, या ममत्वापायी प्रत्यक्ष परमेश्वराने जे कर्म सांगितलेलं आहे त्या कर्मासाठी ते नकार देत आहेत. पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जसं इथे निर्माण झालेला प्रत्येक चराचर हा त्याच्या स्वाभाविक गुणधर्मानुसार जगत असतो, तसंच तू देखील जरी मला नाही म्हणालास तरी सुद्धा तुझा मूळ स्वभावच हा आहे की तू अन्यायाविरुद्ध उभा टाकणार आहेस आणि या तुझ्या मूळ स्वभावानुसारच तू कर्म करणार आहेस. अरे इथे जन्माला येणाऱ्याला एखादा रोग होतो, जन्माला येणाऱ्याचा एखादा हात पाय लुळा पाकळा असतो, जन्माला येणारा कधीतरी दरिद्री असतो, कधीतरी तो खूप श्रीमंत असतो. इथे मिळणारे भोग हे त्याने ठरवून त्याला मिळत नसतात, तर त्याचं प्रारब्ध, तो जे स्वतः सोबत घेऊन आलेला आहे ते प्रारब्ध त्याला काय करायला लागतं? इथे येऊन कर्म करायला लागतं. आणि तद्वतच तुझा स्वधर्मच हा आहे की तुला इथे एक योद्धा म्हणून जगायचं आहे, इथे दुष्कृत्या तुला कार्यरत व्हायचं आहे. आणि म्हणूनच तू हे जे प्रारब्ध घेऊन आलेला आहे, या प्रारब्धाला नाकारण्याचा, झिडकारण्याचा, त्यागण्याचा तू कितीही प्रयत्न केलास तरी त्या तुझ्या प्रारब्धानुसारच काय करावं लागणार आहे? कर्म करावं लागणार आहे. भगवान श्रीकृष्ण याच्या पुढे जाऊन त्याला सांगतात की बघ अर्जुना, तू किती म्हटलंस ना की म्हणजे ह्या 59व्या श्लोकामध्ये त्याची जाणीव करून दिली तेव्हा अर्जुनाला जाणीव करून दिलेली आहे की जन्मता क्षत्रिय आहे, क्षत्रियाचा स्वभाव आहे लढणे, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणे, आणि त्याला ते सहन होणार नाही. आणि तू प्राक्तन घेऊन आलेले आहेस, कारण प्राक्तन नियती देत असते. त्या प्राक्तनाप्रमाणे तुला क्षत्रिय म्हणून जन्म मिळालेला आहे. त्यामुळे अर्जुना, तू हे जे अज्ञानपणानं म्हणतोस ना, मी युद्ध वगैरे करणार नाही, हे काही तुला शोभा देणार नाही, हे काही मला योग्य वाटत नाही की तू हे जे म्हणतोस हे बरोबर म्हणतोस म्हणून. हे तुझ्या राजाच गुणामुळे तुला असं वाटतं. राजाच गुण काय करतो? मोह आणि मायेमध्ये ओढकवतो. तर तू हे राजाच गुणामुळे म्हणतोस असं माझं मत आहे अर्जुना, प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर. कारण तुला मुळे जन्मालाच घातलं युद्ध करायला, तुला मुळे अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी क्षत्रिय कुळामध्ये जन्म घातलेला आहे. आणि असं असताना तू जे बोलतोस की हे मला काय जमणार नाही युद्ध करायला, हे अहंकारामुळे बोल. तुझ्यातील राजस गुण आहे, त्या राजस गुणामुळे बोलतोय आणि म्हणून म्हणतोय की युद्ध करणार नाही. पण मी तुला सांगतो अर्जुना, युद्ध केल्याशिवाय राहू शकत नाही. तुला ते करावंच लागेल. तुझा तो स्वभाव आहे ना, तो तुला युद्ध करायला भाग पाडेल, लक्षात ठेव. अशा प्रकारे त्याच्यामध्ये जी मरगळ आली होती ना, ती मरगळ देवाला काढून टाकली. म्हणजे याला रेशमी चिमटे म्हणून आपण पाहतो. चिमटाच आहे, चिमट्याला कळ येते, परंतु थोडं रेशमी म्हणजे कळलं काय म्हणतात, एकदम थेट वार करायचा, परंतु मध्ये ते वार करताना काहीतरी ठेवायचं, त्याच्यावरून वार करायचा. जिथे पोहोचवायचं तिथे पोहोचवायचं, पण त्याला कव्हर करून पोहोचवायचं. तसं देवाने केलं. इकडे तर काय सांगितलं, अरे तू जे म्हणतोय ना हे योग्यच नाही, तुला भ्रम झालाय. तुझ्यामध्ये राजस जो गुण आहे, तो राजस गुण तुला सांगतोय की करणं योग्य नाही. शक्य आहे? तुला हे शक्य आहे?
तू म्हणतोय ते टिकू शकतं? मला नाही वाटत, खात्री वाटत नाही मला. कारण का मी खात्रीलायक सांगतो, तू क्षत्रियच आहे आणि क्षत्रिय कुळातून जन्माला आलेला आहे, क्षत्रिय म्हणून जन्माला आलाय, त्यामुळे तुला हे करावंच लागेल. नियती तुझ्याकडून अशा प्रकारे आलेली मरगळ त्याची झटकली पाहिजे यासाठी, आणि त्याच्यामध्ये ती वृत्ती जागृत झाली पाहिजे. त्याच्यामध्ये वीररस जागृत होण्यासाठी भगवंतांना 59वा जो श्लोक आहे तो त्याच्यासाठी वापरलेला. आणि 60व्या श्लोकामध्ये अगदी निक्षून सांगतात आता भगवंत की तू युद्धाला नकार देऊ नकोस. मला कधीच बोलून चालणार नाही, ते बोलत आहे.